एवढे मोठे लोक एका लाईनीत कशासाठी बसले? एवढा खतरनाक हे फेमस बँजो. पब्लिक तर बसून नव्हती राहिली. आणि हे दहीहंडी फोड काय विषय आहे ते सगळा सांगतो, व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. तर काय म्हणता पोट्ट्यो, मी आलतो अंधार सांगविले, ते पण आपल्या भाऊजीच्या घरी. भाऊजी म्हणत होते तुम्हाला आमच्या इकडली यात्रा दाखवतो. मग निघालो ना बा यात्रेसाठी. इकडलं वातावरण एवढं खास आहे ना, काय सांगू तुम्हाला. हे जंगलाचा रस्ता आणि हे एवढं भारी वाटते का नाही. मग येऊन पोहोचलो भोरतले. भाऊजी म्हणे समोरच चला म्हणे, मग पहा म्हणे मजा. हे आपल्या हनुमान दादाची पाणीपुरी सेंटर. पाणीपुरी खस्ता भेळ एवढी खास टेस्ट आहे का नाही, दुनियाची भारी भेटते ना बा. हे तर इथे एवढे फटाके फोड राहिले होते, हायगीस नव्हते करून राहिले. इथे येलो होता एक फेमस बँजो. इथं भाऊ फटाक्यासोबत खेळून राहिला होता. या भोरतची एक खास गोष्ट ही आहे, दरवर्षी पालखी सोहळा मिरवणूक पूर्ण गावामधून आनंदाने साजरी केली जाते. पूर्ण गाव मिळून ही यात्रा आनंदाने पार पडते. ही संपूर्ण यात्रा सुखदास महाराज यांना समर्पित आहे. स्वामी विवेकानंद आणि सुखदास महाराज यांची मूर्ती या रथावर एवढी भारी सजवलेली आहे की नाही. हा रथ पा किती भारी दिसत आहे. यात्रा काही जास्त मोठी नसते पण मजा येते राव. हे जा म्हणे घेणार बा म्हणे मला व्हिडिओत नाही. आम्हाला काय विषय आहे का भाऊ. यात्रेत तर भल्ली गर्दी होती, पाय ठेवायला बी जागा नव्हता ना रे. भाऊजीचे मित्र आहे तर ब्लॉग मध्ये घ्या म्हणे आम्हाला. मग निघालो ना समोर. इकडे तर मेन गोष्ट आहे ना ती दाखवतो तुम्हाला. आता आहेत ते सुखदास महाराज यांना पूर्ण गावातनी देव मानले जाते. मग बांधली ना बा दहीहंडी. या दहीहंडीला वर जाऊन नाही तर खालीच फोडा लागते एखाद्या काडी. ची पंगत तर एवढी मोठी होती की काय सांगू तुम्हाला. हे महाराज आहेत ते एवढे चांगले होते का नाही. काय चांगल्या पद्धतीने आरती झाली. हिची एक एवढी खास गोष्ट आहे, पब्लिक किती पण येऊ द्या एकच पंगत बसते. एवढ्या मोठ्या 10 एकरातनी लोक एवढ्या शिस्तीत बसले ना रे बा. जेवढ्या पंक्ता बसल्या तेवढ्या ट्रॅक्टरनं वाढल्या जाते. खालून पण नजारा एवढा भारी दिसते का नाही. काढण्यात आम्हाला सगळ्या शेवटी जागा भेटली ना रे बा. मग आले वाडे करू झपाझप सगळ्याला वाढणं चालू केलं. वाढण्याची पद्धत बी एवढी भारी होती की सगळ्याला सारखा प्रसाद होता. या गावात प्रत्येकाच्या घराघरातनी हे सुखदास महाराजाचा फोटो आहे ना रे बा. व्हिडिओ उरायला जास्तच लंबा. भेटू मग पुढच्या पार्ट मध्ये. तवर घ्या फॉलो करून. पुढच्या पार्ट मध्ये काय धमाल केली हे बघायला विसरू नका. या मंदिराचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या पेजवर अपलोड केलेला आहे, जाऊन बघा मग.